नमस्कार, मी माधुरी वैद्य. 59व्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्यासारख्या सर्वसामान्य स्त्रिया, त्या नोकरी करणाऱ्या असोत किंवा पूर्णवेळ घर सांभाळणाऱ्या असोत, त्यांना निवृत्तीचे वेध हे लागतातच. नोकरी करणारी स्त्री असेल तर पुढच्या वर्षी या दिवशी, म्हणजे नोकरीच्या शेवटच्या दिवशी, त्यांचे सहकारी, त्यांचे बॉस यांचं त्यांच्याबद्दल काय मत आहे, किंवा त्यांचे पती, त्यांची मुलं त्यांच्याविषयी काय बोलणार आहेत याची उत्सुकता तर दाटून राहिलेली असतेच. पण निवृत्तीनंतर काय करायचं याचाही विचार सुरू असतो. आणि मग निवृत्तीनंतर देश विदेश पर्यटन किंवा एखादा हास्य क्लब, योगा क्लब, भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ जॉईन करण्याचं पक्क केलं जातं. अर्थात काही स्त्रिया समाजकार्य करण्याचंही ठरवतात आणि त्या दिशेने त्या पावलंही नोकरीच्या काळातच उचलतात सुद्धा. पूर्णवेळ घर सांभाळणाऱ्या स्त्रियांची स्वप्नही थोड्याफार फरकाने अशीच असतात. आणि हे सगळं अत्यंत बरोबर आणि योग्यच आहे. कारण आयुष्यभर घर, संसार, नोकरी यामधल्या जबाबदाऱ्या अत्यंत कष्टपूर्वक, सचोटीने पार पाडताना जी तारेवरची कसरत आपण करत असतो, ती आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेली असते आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असतो. सुनीता विल्यम्स, भारतीय वंशाच्या दुसऱ्या अंतराळवीर, त्या म्हणतात, प्रत्येकाचा मार्ग अद्वितीयच असतो. 2006, 7 आणि 2012 असं 2 वेळा त्या अंतराळातून पृथ्वीवर परत आल्या. आणि 2000 जेव्हा त्या परत आल्या तेव्हा त्यांच्या नावावर 50 तास 40 मिनिटं स्पेस वॉकचा विक्रम आहे. अमूल इंडियाने त्यांच्यासाठी 2012 खास जाहिरात बनवली होती. सुनीता विल्यम्स यांना लहानपणापासून अंतराळवीरच व्हायचं होतं. तेच त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न त्यांना जगता आलं. 59वा वाढदिवस अनोखा वाढदिवस. पृथ्वीच्या पलीकडे, जगाच्या पलीकडे अंतराळात साजरा झाला. आणि त्या दिवशी त्यांनी काय केलं तर फ्लाईट डायरेक्टर्सच्या कॉन्फरन्समध्ये त्या सहभागी झाल्या. आपल्या मिशनमध्ये त्यांनी काय केलं याची माहिती त्यांना दिली आणि त्यांच्याकडून सुनीता विल्यम्स यांना कोणते टास्क पूर्ण करायचे आहेत याची त्यांनी माहितीसुद्धा घेतली. खरोखर हा पूर्ण जगासाठीच अविस्मरणीय दिवस आहे. केवळ सुनीता विल्यम्ससाठी नाही, संपूर्ण जगाने त्या दिवशी त्यांचं अभिनंदन केलं. बॉलिवूडनी एक खास गीत त्यांच्यासाठी, शुभेच्छा गीत बनवलं आणि त्या दिवशी ते सर्व ठिकाणी आपल्याला ऐकायला, पाहायला मिळालं. 2008 भारताने त्यांना पद्मभूषण हा सन्मान देऊन गौरवान्वित केलं. तर नासांनी, म्हणजे ज्या संस्थेमध्ये त्या आत्ता सध्या कार्यरत आहेत, त्या संस्थेने त्यांना 3 पुरस्कार दिले. उड्डाणवीर, उड्डाण कार्य आणि उड्डाण नेतृत्व यासाठीचे ते पुरस्कार आहेत. रशियन गव्हर्नमेंट तसंच जगातले इतरही देश यांनीसुद्धा त्यांचा यथोचित सन्मान दरवेळेला केलेला आहे. 2019 त्यांच्या नावाने शाळा सुरू करण्यात आली आहे. तर असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा उत्तुंग, अनोखा असा हा वाढदिवस सगळ्यांच्या स्मरणातून
कधीच जाणार नाही. गणपती उत्सव आपण नेहमीप्रमाणे साजरा केला, पण त्या उत्सवावर कलकत्ता, बदलापूर, वासनाकांडाचं सावट नाही म्हटलं तरी होतंच. पण 3 तारखेला नवरात्र बसणार आहे आणि त्याच्या आधी आपण हा आनंद सोहळा सुनीता विल्यम्स यांच्या वाढदिवसाचा साजरा केला आणि त्यामुळे नवरात्र तर उत्तमरित्या साजरी होईलच असा सर्वांनाच विश्वास आहे. असं म्हणतात की प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो. गानकोकिळा लता मंगेशकर, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्या सारख्या स्त्रियांमध्ये तो खूप जास्त प्रमाणात असतो, कारण त्यामागे त्यांची तपस्या असते. लता मंगेशकर यांनी आयुष्यभर संगीताची आराधना केली आणि जगाला मंत्रमुग्ध केलं. त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स या एक अतिशय अद्भुत, अनोखं असं कार्य करत आहेत. त्या अंतराळात जाऊन तिकडलं ज्ञान घेऊन, त्याचा शोध घेऊन नासातर्फे सर्व जगापर्यंत पोचवणार आहेत. त्यांचं यान आत्ता काही टेक्निकल फॉल्टमुळे अंतराळात अडकलं आहे आणि तरीही त्या अत्यंत धैर्यानं, संयमानं सर्व गोष्टी हाताळत आहेत आणि हे सगळं आमच्यासारख्या स्त्रियांसाठी खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे. येणाऱ्या नवरात्रीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. नमस्कार.